सन्माननीय मुख्यमंत्री महोदयकडे कल याची सादरीकरण झाली डीपीडीसीचे जो राज्यस्तरीय बैठकमध्ये सादरीकरण झाले। या सादरीकरणमध्ये जिल्ह्याचे विकासाचे निमित्ताने म्हणजे गरज असलेले सगळे जो 21 प्रकारचे जो विभाग आहेत त्यांच्यासाठी लागणारे सगळे गोष्टीची सादरीकरण झाले। सिंहस्थचे निमित्ताने काही ग्रामीण रस्ते जो जोड रस्ते आहेत त्याच्या बांधकामाच्या निमित्ताने काही निधी आणि अतिरिक्त निधीची मागणीचा प्रस्ताव असेल, या आपले याच्या संदर्भात आरोग्य केंद्राला बळकट करण्याचा प्रस्ताव असेल, काही कौशल्य प्रशिक्षणाचा प्रस्ताव असेल आणि काही ग्रामीण रोजगारचे प्रकल्प जो जिल्हा परिषदच्या माध्यमातून जसे पंचधातूची तयारी करण्याचा एक विषय असेल, ते महिला बचत गटाला आपण एक प्लग अँड प्ले मॉडेलमध्ये कसं फॅक्टरी तयार करून देऊ शकतो तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून म्हणजे अंमलबजावणी करण्यात येत आहे। ते सगळे डीपीडीसीच्या माध्यमातून करण्यासाठी या सगळ्या गोष्टीची सादरीकरण झाले। पंचधातू डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन एक तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना कसा देता येतो डीपीडीसीच्या माध्यमातून त्याच्या अनुषंगाने विभिन्न प्रकारच्या प्रकल्पाची ओळख त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि डीपीडीसीचे 25% रक्कम त्याच्यासाठी आपण खर्च करतोय। तो या अनुषंगाने जिल्हा परिषद नाशिकने एक अत्यंत चांगला प्रकल्प राबवला होता। त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक रूरल इंडस्ट्रियल पार्क, एक रूरल MIDC ज्याच्यामध्ये प्लग अँड प्ले मॉडेल असतो, त्याच्यामध्ये जो काही इक्विपमेंट ते घेऊन देणार आहे ते आहे ज्याच्या माध्यमातून जो पंचधातू जो आहे जसं कापूर असेल, ते अगरबत्ती असेल, त्यासारखे जो काही पूजा सामग्री असतो ते जो सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये लागणार आहे त्याचा उपयोग आणि त्याच्यामध्ये जो होणारे जो अर्थव्यवस्था तयार आहे त्याचा लाभ आपल्या ग्रामीण भागाची महिला बचत गटांना व्हावा या संकल्पनेतून या जिल्हा परिषदने एक प्रकल्प तयार केलेला आहे। त्याची अंमलबजावणी आणि त्याच्यासाठी लागणारे रक्कम जो आहे ते आपण डीपीडीसीच्या माध्यमातून देतोय आणि त्याची सादरीकरण आणि मान्यता सन्माननीय मुख्यमंत्री समोर करण्यात आली। पर्यटनचा विकास करणं हे परत डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन आणि डीपीडीसी अंतर्गत एक महत्त्वपूर्ण बाब आहे। त्याच्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक पर्यटनसाठी एक मोठा नोड असावा ज्यांच्यासाठी स्थानिक आणि इतर भागाचे जो पर्यटक आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी ते आकर्षित होतील आणि त्याच्या माध्यमातून इतर जो त्या ठिकाणी असलेले लहान पर्यटक क्षेत्र आहे त्याला जरासं प्रोत्साहन मिळणार आहे। तो याच्यामध्ये एक टुरिझम पॉलिसी सिंचन विभागाने तयार केला। त्या टुरिझम पॉलिसी अंतर्गत एक बेट आपल्याला मिळाला जो जवळपास 5 ते 6 एकर क्षेत्राचा आहे। त्या बेटावर त्रिंबक राजाची एक भव्य असं एक मूर्तीची म्हणजे एक ब्रॉन्झमध्ये असलेली एक मूर्तीची स्थापना करण्यात यावा अशी एक संकल्पना मांडण्यात आली आणि त्या ठिकाणी पर्यटन आणि धार्मिक पर्यटन क्षेत्र ते डेव्हलप होतील आणि त्याच्या माध्यमातून त्या भागांमध्ये असलेले गाव आणि इतर जो भाग आहे त्याच्या पण रोजगाराची संधी आणि बाकी लाभ त्या भागाला पण मिळतील, त्या संकल्पना कल मांडण्यात आलेली आहे। रिंग रोडच्या संदर्भात 65 किलोमीटरचा रिंग रोड आहे, 16 किलोमीटर त्याच्यामध्ये डीपीचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये लोकांची एक मागणी होती की डीपीवरच हा रिंग रोड जायला पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे स्ट्रक्चर्स वगैरेचे नुकसान कुठल्याही व्यक्तीचं होणार नाही। या गोष्टी MSIDCनी मान्य केलेलं आहे, त्यांनी याची घोषणा पण केलेली आहे आणि त्या रिंग रोड डीपीवरच जाणार आहे। फक्त 2 असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी डीपी रोडमध्ये जरासा म्हणजे शार्प कर्व आहे, तो त्याला सरळ करण्याची गरज आहे आणि ते मिनिमम क्षेत्रामध्ये ते सरळ करण्यात येत आहे जेणेकरून त्या जो स्पीड आणि सेफ्टी नॉर्म्स आहे 120ची गतीने 4 चाकी वाहन जायला पाहिजे आणि सेफ्टी कुठल्याही प्रकारची ॲक्सिडेंट स्पॉट या ब्लॅक स्पॉट होऊ नये याच्या अनुषंगाने ते MSIDCने निर्णय घेतला। त्याच्याशिवाय जो उर्वरित गाव आहे त्याच्यामध्ये असे 2 असं गाव होते ज्या ठिकाणी म्हणजे मागणी होती की काही जो बंगले आहे, विहीर आहे, त्या रिंग रोडमुळे त्या ठिकाणी बाधित होत आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी अडचण अशी झाली होती की फॉरेस्टच्या गट सोडण्यासाठी त्यांनी असा अलाइनमेंट घेतला होता। तो आता असा म्हणजे त्या अनुषंगाने MSIDC याच्यामध्ये योग्य निर्णय घेत आहे, परंतु त्यांनी जो एक प्रस्तावित निर्णय आहे त्याच्यामध्ये फॉरेस्टच्या गटमध्ये रिंग रोड टाकून किमान शेतकरी बाधित होतील त्याच्यासाठी ते एक विचार करत आहे। परंतु त्याची मान्यता जो आहे ते वरिष्ठ स्तरावर जो आहे त्यांचे जो टेक्निकली वरिष्ठ स्तरावर ते निर्णय घेण्यात येणार आहे।
त्या निर्णय आतापर्यंत कम्युनिकेट आपल्याला झालेला नाही आहे आणि काही असे भाग आहे ज्या ठिकाणी हलका 5-10 फूट अगर लेफ्ट राईट केला तो काही स्ट्रक्चर्स, काही घर, काही विहीर त्याला वाचवता येतो, तर त्याचा पण योग्य निर्णय MSIDC घेत आहे. पण शेतकरी ठिकठिकाणी जमा होत आहेत, आपल्या रिंग रोडलाच विरोध करण्याचं देखील ॲक्शन घेतली जाते. माझ्या माहितीनुसार रिंग रोड परसेबद्दल कोणाचा विरोध नाही आहे. त्यांच्या फक्त संपादन आणि त्याच्या मिळणारे रेट ते योग्य मिळावं अशी चिंता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. योग्य रेट मिळून देण्यासाठी प्रशासनातर्फे जो काही ट्रान्सपरन्सी इन हे असतो ते आपण शेतकऱ्यांसोबत आपण बैठक घेतली आहे. प्रायमरी एव्हिडन्समध्ये जो आपण घेणार आहे ते सेल डीड आहे, त्याची कसं व्हॅल्युएशन असतो ते आपण व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. सेकंडरी एव्हिडन्समध्ये काही प्रोजेक्ट फायनान्स असेल या काही ऑप्शनमध्ये आलेला रेट असेल ते आपण एक सेकंडरी एव्हिडन्स म्हणून पण आपण घेऊ शकतो, याबद्दल पण सांगण्यात आलेलं आहे. थेट खरेदीच्या माध्यमातून लोकांनी पुढाकार घ्यावा याच्यासाठी पण आपण विनंती केलेली आहे. पोट हिस्सा मोजणीचा एक विषय होता, त्याची मागणी होती शेतकऱ्यांची, ते पोट हिस्सा मोजणी पण आपण मान्य करून दिलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये काही ठिकाणी शेतकरीमध्ये ॲक्च्युअल वहिवाट किती आहे, कुठली क्षेत्र आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी नसल्यामुळे पोट हिस्सा मोजणीमध्ये काय अडथळा येत आहे. रिंग रोडचे जवळपास 20-21 गावामध्ये जॉईंट मेजरमेंट योग्यरीती चालू आहे. कुठलीही अडचण आत्तापर्यंत रिपोर्ट झालेली नाही आहे. परंतु शेतकऱ्यांची जो चिंता आहे ते कसं आपण मार्गे लावू शकतो आणि याच्यामध्ये शेतकरी आणि शहरी नागरी भाग पण आहे. तो जो नागरिकांची थोडक्यात चिंता आहे ते कसं आपण मार्गे लावू शकतो त्याचा प्रयत्न आहे. आज 21(4) अंतर्गत जो स्टॅट्युटरी वेटिंग पिरियड असतो त्याच्या अंतर्गत आहे, नोटीस पिरियडमध्येही आपण आहे. कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये डिले झालेली नाही आहे आणि आपला यही प्रयत्न आहे की आतापर्यंत 365 हेक्टेअरचं संपादन क्षेत्र आहे. 365 पैकी जवळपास 120 हेक्टेअर म्हणजे जवळपास 1/3 लोकांनी थेट खरेदीसाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि उर्वरितांसाठी पण आपला समुपदेशन, काउन्सिलिंग आणि या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि विरोध परसे नाही आहे. परंतु ये जो चिंता आहे त्याला मुक्त करण्यासाठी आणि पारदर्शकता इन ॲक्विजिशन ठेवण्यासाठी आपण परिपूर्ण प्रयत्न करतो. किती गावं आणि किती शेतकरी बाधित होत आहेत याच्यामध्ये 1962 एकूण सर्वे नंबर्स आहे. त्याच्यामध्ये सामूहिक गट आहे काही आणि काही ठिकाणी पोट हिस्से आहे. तो 1962 सर्वे नंबर आहे आणि 1962 सर्वे नंबरचे एकूण क्षेत्र 365 हेक्टेअर आहे आणि एकूण लांबी रिंग रोडची जवळपास 65.8 किलोमीटर आहे, जवळपास 67 किलोमीटर आहे. 16 किलोमीटर याच्यामध्ये DP रोड आहे, जवळपास 49 किलोमीटर याच्यामध्ये नॉन DP पोर्शन आहे आणि याच्यामध्ये योग्य मोबदला मिळावा याच्यासाठी जो प्रायमरी सेकंडरी एव्हिडन्सचा मी उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात येत आहे. समृद्धीला जसा मोबदला हा वाढीव देण्यात आलेला होता त्याच धर्तीवर दिला जाणार आहे. हा संबंधित GR जो आहे ते इकडे पण लागू करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये विशेषतः जो थेट खरेदीचा एक प्रकार होता समृद्धीमध्ये आणि जवळपास 80% जो शेतकरी होते समृद्धीमध्ये थेट खरेदीच्या माध्यमातून आले होते. त्या थेट खरेदीच्या ऑप्शन या रिंग रोडमध्ये पण आहे. त्याची डेडलाईन जो आपण ओरिजिनली सेट केली होती त्याला डेडलाईनला आपण मुदतवाढ पण देण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण योग्यरीती करण्याचा प्रयत्न करतो आहे. गाव स्तरावर असेल या जिल्हा स्तरावर असेल लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये या सगळे जो तक्रार आणि अलाइनमेंटच्या संदर्भात असेल या इतर कुठले चर्चा असेल आपण परिपूर्ण रीती करतो आहे आणि हा GR आज के डेटमध्ये लागू आहे. अगर कुठल्याही शेतकरीला थेट खरेदीमध्ये येण्याची इच्छा असेल तर त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी सहमती त्याच्यामध्ये आपले भूसंपादन अधिकारीकडे नोंदवावा. नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी जो आंतरराष्ट्रीय ठिकाणी जो काही मॉडेल्स आहे इन्क्लुडिंग मुंबईमध्ये जो काही मॉडेल घेण्यात आलेला आहे ते आहे हॉप ऑन हॉप ऑफ आणि काही पर्यटन रूट्समध्ये 2 रूट आपल्याकडे विचार करण्यात आला. एक रामायण पथ नामाचा रूट एक विचार करण्यात आला ज्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे की प्रभू श्रीरामचा जो सर्वात मोठा वारसा म्हणजे ते होते ते म्हणजे वनवास कालावधीमध्ये ते नाशिकमध्ये होते. तो नाशिक जिल्ह्याचे जो विभिन्न ठिकाणी जो रामायणशी संबंधित आहे त्या एक रूटमध्ये 1 दिवसाच्या एक पर्यटन प्लॅन एक तयार करण्यात आला जो MSRTCच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपण बसची सुविधा उपलब्ध करून देण्याची आपला विचार आहे. दुसरा एक जो विचार आहे ते आहे आपला याच्या संदर्भात की जो विभिन्न ठिकाणी 4 असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी कुंभमेळा आधी भरायचा तो त्या 4 ठिकाणीला एक सिंगल रूटमध्ये कनेक्ट करून
त्या ठिकाणी पण लोकांनी भेट द्यावा याच्यासाठी एक विचार आहे. आणि दुसरा एक कॉन्सेप्ट आहे की नाशिक शहरा आणि अगदी आजूबाजूच्या परिसरमध्ये जो विभिन्न पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी हॉप ऑन हॉप ऑफ बस सुविधाची सेवाचा विषय आहे. त्याचा विचार या ठिकाणी करण्यात येत आहे. डबल डेकरचे विषयामध्ये त्याची ट्रायल्स काय घेण्यात आली होती, परंतु लो हँगिंग वायर्समुळे आय थिंक काही ठिकाणी अडचणी येतात, तर त्याच्याबद्दल पुढे योग्य निर्णय करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.